नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली. पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकाही ज्येष्ठ नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाहीये. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे यांच्यापैकी एकाचंही नाव नाहीये. ही बाब समोर आली आहे एका पत्रामुळे. 29 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पार्थ पवार सरचिटणीस आहेत, जय पवार राष्ट्रीय सचिव आहेत, इतर 11 नावं आहेत, पण त्यात कुणीही मोठा चेहरा नाहीये. आणि म्हणूनच राष्ट्रवादी पक्षावर पवार कुटुंबियांची पकड अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. हे पत्र बाहेर आल्यावर सुनेत्रा पवार यांनी एक्सवर एक छोटीशी पोस्ट केली आहे. पत्रामध्ये तांत्रिक चूक झालीय, ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवार यांनी लिहिलंय. पण इथंच खरी मेख आहे. पत्रात जर चूक होती तर त्यावर सुनेत्रा पवारांनी सही कशी केली? बरं, चुकून सही केली असं गृहीत धरलं तर गेल्या 13 दिवसांपासून ती चूक सुधारली का नाही? याचा अर्थ तटकरे, पटेल आणि भुजबळांना पक्षात कोणतंही मोठं पद द्यायचं नाही असं सुनेत्रा यांनी ठरवलं असावं. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची जी यादी जाहीर झाली आहे, जी या पत्रातनं बाहेर आली आहे, ती बघूया. या यादीमध्ये पहिलं नाव आहे सुनेत्रा पवार यांचं, ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दुसरं नाव आहे खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जे यांचं, ज्यांच्याकडे हिशेब ठेवण्याची जबाबदारी आहे खजिनदार म्हणून. याशिवाय पार्थ अजित पवार यांच्यावर सरचिटणीस पदाची तर सुबोध मोहिते यांच्यावरही सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सुबोध मोहिते हे संघटनात्मक बांधणीमध्ये असतील. जय पवार यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी आहे, ते शिस्तभंग समितीचे अध्यक्ष असतील. तर अविनाश आदिक यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी आहे, जे सहकार IT कार्यकर्ता प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. सना मलिक, नवाब मलिक यांच्या कन्या, त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी आहे. त्या अल्पसंख्याक आणि महिला याची जबाबदारी सांभाळतील. तर युवक कल्याणची जबाबदारी ही धीरज शर्मा यांच्यावर देण्यात आली आहे. याशिवाय संघटनात्मक बांधणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून संजय प्रजापती काम करतील. तर SC ST OBC विभागाचे राष्ट्रीय सचिव म्हणून राणा रणवीर सिंग हे काम करतील. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं होतं. 28 जानेवारी नंतर पक्षाकडून कोणता पत्रव्यवहार झाला असेल तर तो ग्राह्य धरू नये असं या पत्रात लिहिलं होतं. त्या पत्राचं आणि त्या ताज्या पत्राचं कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय. अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसातच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत का असा सवाल निर्माण झाला. सुनेत्रा पवार यांना न सांगता पक्षाच्या एका महत्त्वाच्या दस्तऐवजामध्ये बदल करण्यात आला होता. तटकरे, पटेल यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता असा याचा अर्थ घ्यायचा का, असाही सवाल त्यावेळेस उपस्थित झाला होता. दस्तऐवजात बदल करण्यात आला होता, त्यामुळे सुनेत्रा पवार प्रचंड संतापल्या होत्या अशीही चर्चा होती. मग 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं. त्या पत्रामध्ये अध्यक्ष आणि खजिनदार वगळता अन्य कोणत्याही नावापुढे पदाचा उल्लेख नव्हता. दादा गेल्यावर लगेचच त्या दस्तऐवजात बदल केल्याचा वचपा या ताज्या पत्राद्वारे काढण्यात आलाय का, हाही सवाल. मंगळवारी रात्री 8 वाजता एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे अचानकपणे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास 15-20 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मग तटकरे बाहेर पडले आणि त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो असं उत्तर त्यांनी दिलं. खरंही असेल ते, पण राजकारणात जे दिसतं ते क्वचितच असतं. एकीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तटकरेंचं नाव नाहीये, तर दुसरीकडे तटकरे शरद पवारांची भेट घेतात. यावरून काय अर्थ काढायचा असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.